अंबाबाई व बाई व तुले पहिले कोणी देखव, अंबाबाई व बाई व तुले पहिले कोणी देखव, अंबाबाई व. आपलं गाणं एक तू ना प्यार में पागल, जगदीश सन्नांशून. राजा तू म्हणा राजा, देख तुनी बायको कशी नाची राहिली. बरोबर. आपला भाऊ म्हणा सम्राट, बागे बागे सपनमाई जो कानबाई. बरोबर. जेवढं कानबाईना गाणं वगैरे सगळं मी आपल्याकडेच आपला रेकॉर्डिंग हो व्हायले. नमस्कार, जय खानदेश मंडळी. मना खानदेशमा आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला खानदेशमा जबरदस्त असा कलाकार आहेत, पण काही असा कलाकार ज्या पडदा मागे आहेत आणि असा पडदा मागे ज्या कलावंत आहेत त्याचे देखाडण्याचा प्रयत्न आपण मना खानदेशना माध्यमातून करीत आहोत. तर अशी जागावर हिला गेलेत सुवर्णनगरी शिरपूरमा, ज्या की असं माहित पडलं की तेच ना जो बँड येतो 65 वर्ष जुन्या, म्हणजे शिरपूरमा सर्वात जुना बँड म्हणजे गोल्डन बँड. तुम्ही तर प्रसिद्धी ते होईना, तुम्हाला तर माहिती होईल. आणि शिंदखेडा, शिरपूर, खानदेशमा प्रत्येक गावात त्याचा बँड पोहोचले म्हणजेच गोल्डन बँड. आणि आपला खानदेशमा ज्या गाणं ट्रेंडिंग मा चालू आहेत, देख तुनी बायको कशी नाची राहिली, असा अनगिनत ज्या गाणं आहेत तर आपल्याला माहित नाही अजून, फक्त आपण गाणं ऐकतोच. पण त्या गाणं रेकॉर्डिंग कोणी करेल? दिनेश दादा बाशिंगे गोल्डन बँड जो आहे त्याचा संचालक, त्याची मुलाखत लिहायला शिरपूरमा. दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मना खानदेशमा. आपलं दर्शकातले ऐकायला आवडेल की आपलं गाव कोणतं आहे? मूळ गाव टेकवाडे. आपलं टेकवाडे. बरोबर. नाड शिरपूरमा किती वर्षापासून राहणार? शिरपूरमा आजोबापासून इकडे. बरोबर. आणि असं ऐकलंय की आपला गोल्डन बँड जो कितला प्रसिद्ध परंपरागत आहे, म्हणजे 65 वर्ष जुना आहे, खरं आहे का? हो खरं. बरोबर. आणि मी 11 वर्ष नव्हतो त्यापासून मी बँड माशी. बरोबर. आता आजोबा नंतर वडील, आम्ही आता आमना पोरेवी बँड मध्ये चौथी पिढी चालू आहे आमची. म्हणजे अख्खा परिवार बँड मा क्षेत्र माय बॉस. हो. बरोबर. म्हणजे कोणकोणत्या गावात मग तुम्ही बँड वाजायला लग्न कार्यक्रम करेल? आम्ही इकडे काय सुरत, मुंबई, विरार. बरोबर. आपला पुण्यामध्ये आलेत, आता इंदोर वगैरे, म्हणजे 4 जिल्हा फिरेल आम्ही. बरोबर. आणि आपला खानदेशना बट्टा गावे फिरेल तुम्ही? हो. गोल्डन बँड म्हणजे चर्चित आहे राखा शिरपूर मा खानदेश मा. आणि मग बँड न व्यतिरिक्त आपण आता स्टुडिओ सुद्धा चालू करेल ना? किती वर्ष होणार स्टुडिओला? 4 वर्ष. आणि आम्ही ऐकले का सुप्रसिद्ध गाणं आले रेकॉर्ड व्हायला? हो. कोणकोणत्या गाणं आपल्याला रेकॉर्ड व्हायचं घ्यायला? आपलं गाणं एक तू ना प्यार में पागल, जगदीश सन्नांशून. राजा तू म्हणा राजा, देख तुनी बायको कशी नाची राहिली. बरोबर. आपला भाऊ म्हणा सम्राट, बागे बागे सपनमाई जो कानबाई. बरोबर. जेवढं कानबाईना गाणं वगैरे सगळं मी आपल्याकडेच आपला रेकॉर्डिंग हो व्हायला. बरोबर. आणि मग लग्न प्रसंग आता येईन बस बुकिंग वगैरे चांगली. बरोबर. सुरत बी जातस का? हो, सुरत मा बी येतो. सुरत काय असं ऐकायचं तुम्ही स्वतः बी गायक आहेत बस? हो. आपलं एक आहे का गाणं? म्हणा का स्वतः ना असे ना. बरोबर. मंदिर का एक देवीना गाणं आहे सप्तशृंगी मातानं. अंबाबाई व बाई व तुले पहिले कोणी देखव, अंबाबाई व बाई व तुले पहिले कोणी देखव, अंबाबाई व बाई व अंबाबाई व तुले पहिले कोणी देखव, अंबाबाई व तुले पहिले कोणी देखव, अंबाबाई व. कितना लोकच नाही आपली टीम? आपल्या बँड मध्ये 18 लोक आहेत. बरोबर. 3 ग्रुप आहेत आपला. 18 लोकेस ना. आम्ही 5 भाऊ आहेत आम्ही सगळ्या. अच्छा. हो. आणि माझ्या स्टुडिओ मा कोणत्या? स्टुडिओ मा आपला भावना मुलगा आहे श्यामबा शिंगे. बरोबर. तो सांभाळस. रामबा शिंगे, श्यामबा शिंगे. बरोबर. अच्छा. तर मित्र सोन या होतात आपला दिनेश भाऊ बाशिंगे, आणि याची मुलाखत लेवाले आपण येलो होतो. मी पण नाव ऐकलं होतं की गोल्डन बँड शिरपूर वगैरे प्रसिद्ध आहे, आणि आज दिनेश भाऊंसंगे मुलाखत पण वेगळी. आणि मासं बी माहिती होतं फक्त गोल्डन बँड, पण हा बँड एवढा जुना आहे शिरपूरमा. 65 वर्ष जुना बँड, आणि परंपरागत वारसा त्या जपी राहणार, आणि खरखर कलाले महत्व त्या धी राहणार, आणि परिवाराचा जो वारसा आहे तो पुढे लिजाय राहणार. तर भाऊ तुमची शुभेच्छा आहे.